वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा ही रविवार दिनांक 3 मे रोजी शहरातील 13 परीक्षा केंद्रांवर पार पडली. यावेळी 4,530 विद्यार्थी परीक्षेला हजर तर 118 विद्यार्थी हे विविध कारणांनी परीक्षेला गैर राहिल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यावेळी मुलांचे बूट तसेच बेल्टही परीक्षा केंद्राबाहेर काढून घेण्यात आले, तर मुलींना देखील त्यांचे बांधलेले केस मोकळे करून तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय गळा आणि नाकातील दागिना काढून ठेवण्यास सांगितले, तर कानातील दागिन्यावर स्टिकर चिटकवल्यानंतरच त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना नीट परीक्षा पास करावी लागते. रविवारी दुपारी 2 ते 5 या वेळेत ही परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण 4,648 विद्यार्थी पात्र होते. त्यांच्यासाठी जवळपास 13 परीक्षा केंद्रे होती. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सकाळी 11 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंतच वेळ दिली होती. तसेच केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कठीण प्रक्रियेला सामोरे जावे लागले. यावेळी सर्वच विद्यार्थ्यांची कडक तपासणी करीत त्यांच्याकडील मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक घड्याळ तसेच इतर गॅजेट काढून घेण्यात आले. विद्यार्थ्यांना केवळ हॉल तिकीट, पासपोर्ट फोटो आणि आधार कार्डच विद्यार्थ्यांना आत नेण्यास परवानगी देण्यात आली होती. हमारा नाम मोहम्मद साद मोहम्मद फिरोज़, हम परतवाड़े में रहते हैं। हमारा नीट का पड़ता आज इधर तक्षशिला महाविद्यालय में, और लेंदी पढ़ता। बायो वगैरह अच्छा गया, लेकिन फिजिक्स केमिस्ट्री ऐसा हमेशा रहता, मतलब लगता लोगों को, मतलब बच्चों को लगता है ऐसा वैसे ही था। फिजिक्स वगैरह लेंदी वगैरह था, बहुत टाइम आखिरी में मतलब नहीं बचा था। फिजिक्स के 5-6 क्वेश्चन ऐसे ही रह गए थे, बाकी तो हो ही गया था। बायो भी ईजी ही था। स्कूल तो बहुत अच्छी थी, मतलब ठंडा पानी वगैरह और पंखे वगैरह की सुविधा भी अच्छी थी। बैठने वाले बेंच भी बहुत सही थे। चेकिंग तो ठीक है, अब वो नॉर्मल हमारा फर्स्ट टाइम ही था ना, हमको इतना पता नहीं था, लेकिन उन्होंने बराबर डायरेक्ट किए थे कि भाई इधर जाओ इधर जाओ। इधर चेकिंग मतलब उसमें तुम्हारा बेल्ट निकाला क्या? नहीं बेल्ट वगैरह तो नहीं था ना, सादी लोअर टी शर्ट थी, तो उन्होंने गाइड किए बराबर से, बस। नाव वैष्णवी गुलाब कोरडकर आहे आणि मी मूर्तिजापूरमधली आहे. पेपरची म्हणजे लेवल इझी होती मागच्या वर्षीपेक्षा, आणि चेकिंग वगैरे सगळंच झालं. काय असं काही कानातले वगैरे काढून ठेवायला लावले? त्याला म्हणजे ज्यांच्या काना वगैरे मध्ये होतं त्यांना टेप वगैरे लावून दिला, आणि हातातलं वगैरे सगळं म्हणजे काढून घेतलं त्यांनी जे होतं ते. बाकी सिंपल सगळं. पाण्याची व्यवस्था होती? पाण्याची व्यवस्था होती. असं रूममध्ये थंड व्यवस्था? फॅन्स लावलेले होते. फॅन्स, कूलर नव्हता, फॅन्स होते.